तर जगात असा एक देश आहे की जिथे महिलांना तासांवर नवरा भाड्यानं घ्यावा लागतोय। पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण 15%हून कमी असल्यानं ही वेळ आली आहे। कुठे आहे हा देश आणि काय आहे पुरुषांची लोकसंख्या घटण्याचं कारण, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। लात्विया सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर 1991 साली स्वतंत्र झालेला देश। 2004 साली लात्वियाला युरोपियन युनियन आणि नाटोचं सदस्यत्वही मिळालं। बाल्टिक समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या या देशाचं एकूण क्षेत्रफळ आहे सुमारे 65,000 चौरस किलोमीटर। देशाची लोकसंख्या आहे 18 ते 19 लाखांच्या घरात। रशियन लोकांची संख्या जास्त असलेला हा देश एका नव्या समस्येला तोंड देतोय। या देशात पुरुषांचा तुटवडा आहे। ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र हे वास्तव आहे। या देशातील महिलांची लोकसंख्या पुरुषांच्या लोकसंख्येपेक्षा 15%हून अधिक आहे। त्यामुळं इथं पुरुष भाड्यानं घ्यावे लागतायत, अगदी नवराही तासावर मिळतोय। लिंग गुणोत्तर प्रमाण ढासळल्यानं लात्वियात पुरुषांचा तुटवडा, संख्या कमी असल्यानं महिलांना कामांसाठी पुरुष भाड्यानं घेण्याची वेळ। खासगी कंपन्या वेबसाईटवर पुरवतात मेन विथ गोल्डन हँड्स अशी सेवा। प्लंबिंग, सुतारकाम, इलेक्ट्रिशियन अशा कामांसाठी पुरुष मिळतात भाड्यानं। ऑनलाईन नोंदणी करून नवराही तासावर भाड्यानं मिळवण्याची सोय। कुटुंबात आणि नोकऱ्यांमध्ये पुरुषांची जाणवणारी कमतरता हा या देशात चिंतेचा विषय ठरतोय। देशात जोडीदार पुरुष मिळत नसल्यानं आता देशातील अनेक महिला परदेशात जाऊन जोडीदार निवडतायत। लात्वियामध्ये पुरुषांचं कमी आयुष्य हे असमतोलाचं मोठं कारण मानण्यात येतंय। धूम्रपानाचे असलेले अधिक प्रमाण आणि आरोग्याच्या समस्यांमुळे पुरुषांचं आयुर्मान या देशात कमी आहे। लात्वियामधील सुमारे 31% पुरुष धूम्रपान करतात, तर महिलांमध्ये हे प्रमाण केवळ 10% आहे। अनेक पुरुषांना लठ्ठपणाची ही समस्या आहे। धूम्रपानाच्या व्यसनामुळे लात्वियातील पुरुषांची संख्या झपाट्यानं रोडावत चालली आहे। त्यामुळे महिलांना आता जोडीदार चक्क भाड्यानं घेण्याची वेळ आली आहे। आपल्या देशात महिलांचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, मात्र लात्वियात पुरुषांचा जन्मदर आणि आयुर्मान वाढावं यासाठी आता प्रयत्न करण्याची वेळ येऊन ठेपली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।